आपण सर्व मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ पद्मानगर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 24/2/2026 शेवकरामजी कुथे यांच्या निवासस्थानी नुकतेच नवी हवन पार पडली. त्यानिमित्ताने एक चर्चा बैठकीला आयोजन सुरू झालं आहे. ह्या चर्चा बैठकीला सृष्टीचे निर्माता जगाचे विधाता भगवान बाबा हनुमानजी ते उपस्थित आहेत. बाबांना माझे प्रणाम. तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी स्वयं उपस्थित आहेत. बाबांना माझे प्रणाम. मातोश्री आई वाराणसी आई स्वयं उपस्थित आहेत. आईला माझे प्रणाम. आजच्या चर्चासत्राचे अध्यक्ष लाखणी परिसरातील मार्गदर्शक लांडगे साहेब यांना माझे नमस्कार. तसेच शुरेवाडा येथून आलेले मार्गदर्शक राघोते साहेब यांना माझे नमस्कार. सूत्रसंचालक वंजारी भाऊ यांना माझे नमस्कार. राजू भाऊ यांना माझे नमस्कार. तसेच मंचावर उपस्थित ज्येष्ठ मार्गदर्शक शेवकिनीने बालगोपालां सर्वांना माझे नमस्कार. बघा, मार्ग खूप सोपा आहे सर्वच म्हणतात, कारण असा सेवक नाही ज्याला अनुभव नाही. कारण बिना अनुभवातून तो ह्या परीक्षेमध्ये उतरूच नाही शकत. आपण जेव्हा दुःखी होतो, कष्टी होतो आणि जेव्हा भूतबाधाने त्रस्त होतो त्यावेळी आपल्याला 33 कोटी देवी देवतांचे ज्यांनी पूजन केलं आहे आणि ज्यांनी ज्या परमेश्वराला मानलं आहे त्याला त्याच्यातून यश मिळालेलं नाही आहे. आणि शेवटी सर्वांना सोडून आपण एक मार्ग, एक चित्त, एक लक्ष या ध्येयाने आपण परमात्मा एक या मार्गाकडे वळलो. कारण मी पण माझा एक अनुभव सांगणार की मी आर्मीला होतो. रिटायर्ड व्हायच्या आधीची अनुभव आहेत. ड्युटीवर असताना मला ड्युटीवर जॉईन व्हायच्या आधी पण भूतबाधेचा अनुभव होता. पण आम्ही अनेक मध्ये होतो तर तेव्हा आम्हाला काही वाटलं नाही, कारण ह्या गोष्टी आपण मानत नव्हतो. सर्व धर्म समभावाला विचार आम्ही स्वतःही घरी ठेवत होतो. परंतु जेव्हा काही गोष्टी स्वतःवर बिततात आणि भूतबाधा काय ह्या संकटातून जेव्हा आपण सामोरं जातो आणि अडीअडचणी आणि घरामध्ये जेव्हा सुख शांती नाही राहत, त्या गोष्टीला बाधत आमच्यावर पण ते परिस्थिती बिघडली. आणि मला असं काही पायाचा त्रास सुरू झाला. जस्ट माझे 12वी झाले होतं आणि ITIला शेंदुळपाला नंबर लागला होता, गव्हर्नमेंट ITIला. त्यावेळी पायाला एवढी मोठी म्हणजे एकदम हार्ड जागा झाली मांडीला की ते बरी होत नव्हती. सुजन काय पडलं होतं नाही हे काहीच लक्षात येत नव्हतं. शेवटी औषधोपचार केलं, बरं ट्रीटमेंट केलं, काही आराम होईना. मेघरे डॉक्टर साहेबांकडे ऑपरेशन केलं. त्याच्यातूनही त्यांनी जेव्हा क्रिटिकल ऑपरेशन केलं त्यावेळी त्यांनी म्हटलं की बा ऑपरेशन झाल्यानंतर जेव्हा 7 दिवसाला त्यांनी फर्स्ट एडसाठी जेव्हा बोलवलं होतं त्यावेळी त्यांनी जेव्हा पाहिलं त्यांच्या लक्षात आलं की बाबा एवढं मोठं ऑपरेशन करून सुद्धा अगर हा आराम होत नाही आहे. ते MBBS MS डॉक्टर असून सुद्धा त्यांनी जेव्हा म्हटलं की बाबा याच्या व्यतिरिक्तही काही गोष्टी आहेत जे तुम्ही बाहेरच्या भूतबाधात बघून घ्या एकदा. त्याच दिवशी आम्ही प्रत्येक 3 ठिकाणी पाहिलं आणि वडिलांना प्रत्येकांनी हेच सांगितलं की बाबा या मुलाला बाहेरचं काहीतरी लागलं आहे. यांच्या पायाच्या खालची माती वगैरे नेऊन बाहेर असं कुठं भूतबाधा वगैरे केली आहे आणि त्याच्यामुळे याला त्रास आहे. शेवटी आम्ही औषधोपचार पण केला. त्यानंतर डॉक्टरचे पण उपचार चालू झालं आणि ते मला त्यानंतर आराम मिळालं. त्यानंतर मी ड्युटीवर गेलो. बराच वेळ असा निघून गेला. जेव्हा अनेकात होतो तेव्हा त्रास, छोटे मोठे भूतबाधा हे अशा संकटाला आपण बळी पडतच राहिलो. कारण हा समाज एक असा वर्ग आहे ज्याला आपल्या लोकांची
जे आपण प्रगती करतो हे पाहून नाही होत आणि त्या कुठं नाही कुठं त्या लहान मोठ्या गोष्टी आपल्याला जीवन जगत असताना किंवा आपल्याला समोर जेव्हा फेस करतो तेव्हा आपल्याला त्रास होते आपल्या परिवारात. मी जेव्हा 2006ला लागलो होतो तर मी स्वतः 10 वर्ष प्रत्येक शनिवार उपवास केला आणि हनुमान चालीसा सोबत ठेवली. प्रत्येक शनिवारला उपवास असायचा. तरी पण बऱ्याचशा गोष्टी जेव्हा आपल्याला अनुभवातून आल्या आणि ड्युटीवर असताना सुद्धा जेव्हा छोटे छोटे त्रास व्हायचे तर मग आपल्याला असं वाटलं की बाबा आपण दुखी का. आपण कुणाच्या हरामाच्या खात नाही, कुणाला मागत नाही आणि कुणाच्या दबावात राहत नाही. आपण आपल्या कर्माने करतो तरी पण आपण दुखी का. मग लग्न वगैरे झालं त्यानंतर असं वाटलं हे विचार की बाबा आपण दारू पित नाही, थट्टा जुवा लॉटरी ह्या गोष्टीची काही घेणं देणं नाही, खरा गुटखा खात नाही, कोणत्या प्रकारचे व्यसन नाही आणि आपण समाधानी नाही आहोत. त्याकरता मी मार्गात आलो. मार्गात आल्यानंतर एवढं सुख समाधान मिळायला लागलं की जे अपुरे होते ते पुरे झाले आणि जे इच्छा होत्या त्या भरभराटीने एवढ्या वाढू लागल्या की मी तर एवढं भगवंताच्या सुखी आहे का मी दुखी होतो म्हणून या मार्गारूपी जुडलो. कारण मी दुखी नसतो तर मला मार्ग मिळाला नसता. आणि जवळजवळ मी 2022ला रिटायरमेंट आल्यानंतर भगवंताचे कोणतेही कार्य असोत, कुठेही चर्चा बैठक असोत, कुठलेही कार्यक्रम असोत, आपल्याला माहिती झालं आपण वेळात वेळ काढून जाऊन प्रयत्न करायचे की बाबा भगवंताची चर्चा बैठक आपल्याला मिळायला पाहिजे. कारण खरं शिकण्यासारखं म्हणजे चर्चा बैठक आहे. आठवडी असो, 15वाडी असो किंवा येणारे कोणतेही कार्यक्रम असो, प्रत्येकाने चर्चा बैठक अटेंड करायला पाहिजे. कारण खरं शाळा शिकण्यासारखी आणि मानव धर्माचे जे गुणगान आहेत, भगवंताचे जे गुणगान आहेत हे आपल्या या शाळेमध्ये मिळतात. काही लोक थोडेसे दुर्लक्ष करतात, बाहेर जाऊन बसणे किंवा चर्चा बैठक अटेंड न करणे, वेळेला महत्त्व न देणे. पण शेवटी या सर्व गोष्टींना बळी ते स्वतःही राहतात. कारण आपण कर्मभोगी आहोत. आपण काय करतो ह्या गोष्टीची जाणीव नसते. पण जेव्हा आपल्याला घडते, आपल्या परिवारावर दुःख येतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं की बाबा आपलं कुठंतरी चुकते. कारण तत्वशब्द नियम सर्वच म्हणतात, विनंती प्रार्थना सर्वच करतात, पण आपण चुकतो कुठं. मग ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आणि मी तर म्हणतो की बाबा आपण आपल्या कर्माचा विचार करायला पाहिजे. कोणी अगर मोठा होत आहे तो आपल्या कर्माने आणि त्याच्या बुद्धिमत्तेने ओढत आहे. कारण आपण कर्मच अगर करणार नाही आणि फक्त फळाची अपेक्षा करू तर हे आपलं सिद्ध नाही. आणि बाबांनी जे शिकवण दिली आहे, खरंच बाबांनी अगर त्यावेळी विचार केला असता आणि प्रत्येक सेवकाकडून किंवा काहीतरी आहे विद्येच्या अगर आपण जे मार्गात जाऊन आलो आणि त्याबदला अगर मोबदला घेतला असता तर शायद बाबांना काही रुपये मिळाले असते आणि खूप मोठे झाले असते. पण ही भगवत कृपा जागृत राहिली नसती. म्हणून निष्काम बाबांनी सेवा केली आणि हे आपल्याला निष्कामपणे मिळवून दिली आहे. पण ही एवढी साधी नाही. कारण आज एक सेवक सुखी समाधानी झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी विसरायला लागला आहे. त्याला वाटते की माझ्याकडे भरपूर काही आहे. पण या भरपूर पलीकडे भगवंताची जे चाकोरी आहे हे समजून घेणे खूप आवश्यक आहे. भगवंताची थोडं ओढ ठेवा, भगवंताचे गुणगान असू द्या. अनेकामध्ये बघण्यापेक्षा मार्गातले जे लोक आहेत, 4 मार्गातले लोक यांच्यामध्ये चर्चा करा. कारण अनेकातले त्यांना ह्या गोष्टीची अनुभव नसते आणि म्हणून त्या गोष्टीला समजून घेत नाही. कधी कधी अरे काय होते असू दे अशा गोष्टीची अवहेलना करतात. कारण समाजात एक प्रथा आहे, मी मिलिटरीवाला आहे, मी याच्यावरून थोडंसं सांगतो की बा अरे हे तर दारू पित असतात, हे यांना पेल्याशिवाय जमत नाही. मी इकडे आल्यानंतरही माझे मित्रमंडळी जे होते यांचं बसणं उठं दारू पिणाऱ्या संगतीमध्ये होता. आणि मी पण काही वेळ बसलो त्यांच्यासोबत. साधे छोटे छोटे कार्यक्रम अटेंड केले. जसं मुलाचा वाढदिवस असला साधा त्यांच्यासोबत बसून अगर केक जरी कापला तरी मला माझ्या मुलगा जसा खेळते सर्व काही गोष्टी चांगली आहेत. आणि त्या कार्यक्रम अटेंड झाल्यानंतर जेव्हा तो घरी येतो आम्ही परतून, तर अचानक खूप ताप येणे, खूप त्रास होणे, खूप जरूरपेक्षा जास्त वॉमिटिंग करणे, हे असे अनुभव जेव्हा मला बरेचदा आले. माझा कार्ड होता, मी भगवंतासमोर शब्द ठेवून दिला की भगवंता मी आमच्याकडे कार्ड असते, एक लिक्वर कार्ड आणि एक ग्लोसरी कार्ड सामानाचा राहते आणि एक दारूचा राहते. मी भगवंतासमोर आता चर्चा बैठकीला जायचं, शेवक संमेलनाला जायचं, मी शब्द ठेवून दिला भगवंत माझ्यासमोर मी यानंतर कोणालाही दारूवर कार्ड देणार नाही,
आणि उचलून घेणारे त्यांच्याकडून मोबदलाही घेणार नाही. कारण मी त्यांच्या स्वार्थासाठी किंवा ते म्हणत होते म्हणून मी त्यांना देत होतो, पण त्याच्या पलीकडे मला जे माझ्या परिवाराचे छोटे छोटे दुःख यायचे, त्यामुळे मी कोणालाही ह्या अशा पद्धतीचे मदत करणं किंवा पिणाऱ्या खाणाऱ्यांसोबत बसणं उठणं दूर केलं. आणि ह्या गोष्टीतून अनुभव येते की बाबा आपल्याला भगवंतासोबत अगर मिळून राहायचं आहे आणि भगवंताकडून काही घेणे आहे, तर आपल्याला भगवत कार्यामध्येच मिळून राहायला लागेल आणि भगवंताचेच गुणगान करायला लागेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वांना माझा नमस्कार.